जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. एक अजस्त्र राजदंड हाती होता. जिंकण्याचं मनाशी ठाणलेलं होतं आणि काहीही झालं तरी संपूर्ण आर्यवत आपल्याच नावी व्हावा. कौरवांचा जयघोष संपूर्ण देशभरात व्हावा. मग पुढं पांडव असू दे, श्रीकृष्ण असू दे किंवा कुणीही असू दे, राजदंड हाती घेतला आणि त्या पितामह भीष्माला दाखवून देण्यासाठी की त्या राजदंडाची काय ताकद आहे. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. निषाद आणि शक्तिमान या दोन पर्वतांमधून एक खिंड होती. तिथून कर्णाचं सैन्य पुलिंदावर आक्रमण करणार होतं. पुलिंदानं हा वेगळाच गैरसमज करून घेतला होता की कर्णाच्या सेनेला खिंड पार करून येणं शक्यच नाही. पण तिथंच तो चुकला होता. सुकुमार आणि सुमित्र हे एकत्र धावून आले, पण त्यांचा पराभव करण्यासाठी एक पूर्ण दिवसही लागलेला नाही. त्यांना लगेच हरवण्यात आलं आणि त्यात यशही आलं. पण राजदंडांचा मान याहूनही अधिक होता. पुन्हा संग्राम, पुन्हा रक्तपात, पुन्हा बाणाफेक, हे होणेच आहे आणि हे होणारच. पुन्हा एकदा महाभारत घडणारच. पुलिंद देश पडला आणि अमाप संपत्ती गोळा करून कर्णाचा ताप हा पुढे शुक्तिमतीकडे निघाला. दुशाणा नदीतून लव्हाण्याची रोपं तुडवीत अश्वपथकांनी छेदीराज शिशुपालाच्या शुक्तमणी राजनगराला चोहकडून घेरलं. दुष्टकेतू हा त्या राज्याचा राजा आता नेतृत्व करत होता. आपल्या पित्याचा वध श्रीकृष्णानं केल्यामुळं त्याचा कायमचा विरोध होता आणि श्रीकृष्णाशी कायमचं वैरही. आणि त्याच्या बहिणीशी नकुलनं लग्न केलं, त्यामुळे पांडवांशी त्याचे घनिष्ठ संबंध तयार झाले होते. त्यामुळे कर्णाशी त्याची लढाई होणेच होणे होतं. त्यामुळे तो शरण येणार नव्हता हेही तितकंच खरं होतं. घनघोर युद्ध सुरू झालं आणि आता हे निश्चित होतं की पराभव होणारच. पण कर्णाचा छे, शुक्तिमतीचं रक्षण करण्यासाठी दृष्टकेतू, सुकेतू, कर्कर्ण, शरभ अशा आपल्या भावंडांना घेऊन तो लढण्यासाठी सेनेला घेऊन आला. दृष्टकेतू प्रचंड चपळ होता. शस्त्रांच्या खणखणाटाने सगळी रणभूमी हादरवून सोडली. तो या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर अगदी सहजतेने जात होता. कर्णाच्या सैन्याला असं भासत होतं जणू दृष्टकेतू चोहीकडे आहे, पण कर्णापुढं त्याचं काहीच चालत नव्हतं. 2 खेपेनंतर कर्णाच्या माऱ्यापुढं दृष्टकेतू निशस्त्र झाला. तरीही तो आपल्या सैन्याला लढण्यासाठी प्रोत्साहन देत होता. पण किंबहुना आता त्याच्या सैन्यानंच हार मानली होती वाटत होतं आणि तसंच झालंही होतं. कर्णाच्या शौर्यापुढं आपली शस्त्र टाकून त्यानं पराभव स्वीकारला आणि चेदी देश पडला. चेदी देशाच्या अगदी अचूक उत्तरेला मथुरा राज्य होतं. पण श्रीकृष्णाच्या भूमीवर पाय ठेवायचा नाही आणि त्यावर चाल करून जाण्याचा तर प्रश्नच तयार होत नाही असं कर्णानं अगोदरच ठरवलं होतं आणि तसं त्यानं आपल्या सैन्यालाही सांगितलं होतं. पण वाटेत मथुरा लागणार होती. एक दूत हस्तिनापुराकडे वार्ता घेऊन निघणार होता आणि श्रीकृष्णानं आसनस्थ केलेला उग्रसेन राजाला उंची वस्त्रे आणि तलमी देणार होता. चेदी राज्य सोडून मोजऱ्याकडे करण्याची वाटचाल सुरू झाली. तिथं राजा होता कुंतीभोज आणि पुरोजित हे पितापुत्र होते. कुंतीभोज आणि पुरोजिताला धूळ चाळण्यासाठी कर्णाचं सैन्य मार्गक्रमण करत पुढे निघालं. श्रीकृष्णाचे आप्तेय आणि बाकी संबंध घनिष्ठ, त्यामुळे निकराची लढाई लढावी लागणार होती असं किंबहुना दिसतच होतं. कर्णाची सेना तशी तयारीतही होती. पण एक अनपेक्षित प्रकार घडला. पुरोजित आणि कुंतीभोजानं खूप आदरातिथ्यानं कर्णाचं स्वागत केलं. त्यांना जवळजवळ या गोष्टीची जाणीव नव्हती की असं काही होईल. पण चर्मणवती हे सुंदर नगर होतं. अश्वनदीच्या संगमावर वसलेलं एक अतिशय सुंदर असं शहर. अतिशय शिस्तबद्ध असं बांधकाम, योजनाबद्ध प्रशस्त रस्ते, सुंदर वृक्ष वेली. या रात्री राजवाड्यात कर्णानं मुक्काम केला. बऱ्याच दिवसानंतर मऊ असणाऱ्या शय्येवर त्यांना झोप मिळणार होती.
गाढ अशी झोप लागली. पण कुण्या एका दासीने बाळाला जन्म दिला आणि ते बाळ रात्रभर रडत होतं. त्यामुळे शोणाला मात्र झोप लागली नाही. पण उदय होणार होता. एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ, एक नवीन युद्ध, एक नवी सुरुवात, विजयाची घौडदौड आणि परत राजदंडाचा मान अपमान. महारथी कर्ण